राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये अतिशय धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आलेला आहे आणि हा प्रकार काय सर्वसामान्य जनतेसोबत घडलेला आहे असं अजिबात नाही. पोलीस बांधवांवरतीच अशा कशा प्रकारे दादागिरी म्हणा किंवा कशा प्रकारे भ्रष्टाचारांचं हे सगळं जाळं गुंफलेलं आहे, ह्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आणणारा आपण व्हिडिओ बनवलाय. आणि याच्यामध्ये पोलीस जे कर्मचारी आहेत यांना सुट्टी मिळण्यासाठी किंवा त्यांचं वैद्यकीय बिलं वगैरे माफ करण्यासाठी म्हणा किंवा ते मंजूर करण्यासाठी कशा प्रकारे पैसे मागितले जातात किंवा पैसे दिल्याशिवाय त्यांची फाईल पुढे पाठवली जात नाही, अशी अतिशय गंभीर गोष्ट सुरू आहे. एवढंच नाही तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांना कामच करायचं नाही किंवा घरी बसून त्यांना आराम करायचे किंवा त्यांना दुसरी काही कामं करायची अशा पोलिसांसाठी तिथं स्पेशल ऑफर सुरू आहे. तिथं स्पेशल ऑफर कशी आहे, 30,000 रुपये द्यायचे आणि तुम्हाला महिन्यामधून जेवढ्या पाहिजे तेवढ्या सुट्ट्या घ्यायच्या, कामाला नाही आलं तरी चालेल, मस्त एन्जॉय करायचा. पण याचा परिणाम काय होतोय, जे प्रामाणिक अधिकारी जे 30,000 रुपये त्या ठिकाणी देऊ शकत नाहीत यांना डबल डबल ड्युट्या कराव्या लागतात. या सगळ्या त्यांच्या कामांचा ताण ह्या प्रामाणिक अधिकाऱ्यांवरती पडतोय आणि यामध्ये महिला पोलीस कर्मचारी देखील वाचलेल्या नाहीयेत. यांना तर इतका भयानक पद्धतीचा त्रास होतोय की ज्या महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पैसे देऊ शकत नाहीत 30,000 रुपये महिन्याला, त्यांना त्यांच्या पिरियड्सच्या काळामध्ये त्यांना गरोदर असताना अजिबात सुट्ट्या दिल्या जात नाहीत. उलट त्यांना जास्तीत जास्त कसं काम लागेल किंवा जास्तीत जास्त कसं काम करता येईल याकडे प्रशासनाकडनं जास्त दबाव टाकला जातो. आणि हे सगळं आपल्या कुठं होते, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त जे मिलिंद भारंबे सर आहेत, अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आणि यांच्या कार्यालयामध्ये जर अशा प्रकारचा हा भ्रष्टाचाराचा नंगा नाच सुरू असेल तर ही मात्र अत्यंत गंभीर गोष्ट आहे. याच्याकडे मिलिंद भारंबे सर कशा पद्धतीनं बघतात आणि अशा अधिकाऱ्यांवरती नक्की काय कारवाई करणार आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. भ्रष्टाचाराचा किडा आता खाकीपर्यंत देखील पोहोचलेला आहे.